नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला मालिकेचे नवनवीन एपिसोड सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेमध्ये काय घडलं ते आपण बघणार आहोत. इकडे अधिपती घरी आलेला असतो आणि तो उदास असतो. तर भुवनेश्वरी त्याच्या रूममध्ये येऊन त्याला विचारणा करत असते की सांगा अधिपती, काय झालं काय झालं. तर अधिपती काही सांगायला खाली नसतो. मग भुवनेश्वरी अधिपतीला तिची शपथ घालते. त्यानंतर अधिपती नाईलाजाने तिला सर्व घडलेला प्रकार सांगतो आणि तो स्टार्टिंग पासून इराच्या घरी गेल्यानंतर आणि अक्षरा आणि मदनला बघतपर्यंत हे सर्व घडलेला प्रकार सांगतो. तर त्यावर भुवनेश्वरी बोलते, हा मदन आम्हाला अगोदरपासून माहीत होता. तर अधिपती बोलते, तुम्ही मदनचं नाव घेतलं म्हणजे तुम्हाला मदन बद्दल कसं काय माहीत होतं. तर भुवनेश्वरी बोलते, हो मला मदन बद्दल काय, मला सर्वांबद्दल सर्व माहिती असते. सुनबाई कुठे जातात काय जातात, मी आमचे सर्व गुप्तहेर तिच्या मागे लावले होते आणि सर्वांकडे आमचं लक्ष असतं बारकाईने. म्हणून आम्ही सर्व त्यांच्याकडे बघत होतो की कोण त्यांना भेटायला येतात. त्यांचा तो मित्र USA तून वापस आलेला आहे आणि तो त्यांचा खास मित्र होता. त्यांच्या लग्नानंतर तो चालला गेला होता आणि त्यांचे पत्रव्यवहार सुरू होते. असं तसं मला सर्वच माहीत आहे. आम्ही सर्वीकडे लक्ष देत असतो, पण तुमचंच लक्ष नसतं अधिपती. आज तुम्ही बघितलं, पण त्यांचा मित्र का इथे आला आहे आणि त्यांनी का पत्रव्यवहार चालू ठेवले आणि तुमच्यासोबत लग्न झालं असल्यावर बी ते त्यांच्यासोबत का पत्रव्यवहार करत होते. आणि ते सोडा, हो लग्न झाल्यानंतर त्यांनी पत्रव्यवहार केला नसेल, पण त्याच्या अगोदर ते केला ना. आणि तो परत सुनबाईला भेटायला आला आहे म्हणजे नक्की पाणी कुठेतरी मुरताय. अधिपती तुम्ही समजा अधिपती. ती अधिपतीला भडकवण्याचा प्रयत्न करत असते. अधिपती बोलते, नाही हो नाही हो आईसाहेब, मॅस्तरबाई तशा नाही आहे. माझं एक मन म्हणतं की मास्टरबाई तशा नाही, पण माझं डोकं म्हणतं की असं असू शकते. पण तो त्यांचा मित्र आहे, खास मित्र आहे. आणि तो अक्षरा मॅडम त्यांना मॅड म्हणतात. तर त्यावर भुवनेश्वरी बोलते की मॅड म्हणजे ते त्यांचं प्रेमाने नाव घेतात मॅड. तुम्हाला कधी असं नाव घेतलं का हो. तर अधिपती बोलतो, नाही मला असं कधी मॅड मॅड नाव आवडत पण नाही. पण अक्षरा ही त्याला मॅड म्हणते म्हणजे त्यांना त्यांच्याबद्दल आपुलकी आहे, तुमच्याबद्दल काही आपुलकी नाही आहे. तर अधिपती ते गोष्ट पण हलवून लावतो आणि बोलतो, जाऊ द्या ना हो, मला पण ते मॅड मॅड नाव काही आवडत नाही. मला अक्षरा मॅडमचं अक्षराच नाव आवडतं, माझं अधिपतीच नाव आवडतं. मला काही मॅड मॅड बनायचं नाही आहे. पण भुवनेश्वरी त्याच्या मनात विष पेरत असते. इकडे अक्षरा आणि तिचे आई वडील घरी आलेले असतात. इरा पण असतात. तर अक्षराची आई आणि इरा त्यांना विचारणा करत असते. तर अक्षरा काही वेळ सांगतच नाही. अक्षरा डोक्यावर हात ठेवून बसलेली असते. पण इकडे अक्षराचे बाबा उठतात आणि बोलतात, जे घडलेला प्रकार सर्व सांगतात. त्यांनी आमच्यासोबत काय काय केलं आणि त्यांनी आमच्यासोबत मारहाण केली आणि ते माणसं नाही आहे, वैशी लोक आहे. आणि आपली अक्षरा त्या घरात एक माणूस पण नाही म्हटल्या जात, एक जनावर म्हणून वागवल्या जाते तिला. तिला सुनेचा मान आहेच नाही. त्या दुर्गेश्वरी मॅडमनी आमच्यावर हल्ला केला, माझ्यावर हल्ला केला, अक्षरावर हल्ला केला, आमच्या दोघांवर हल्ला केला. तर हे ऐकल्यानंतर अक्षराची आई आणि इरा डोक्यावर हात ठेवते. काय झालं, तुमच्यावर हल्ला केला म्हणजे काय माणसं आहे ती, अधिपती जिजू होते नाही का. तर अक्षराचे बाबा बोलतात, नाही ते घरात होते नाही, पण त्यांनी त्यांना भेटू पण दिलं नाही. तर अक्षराची आई बोलते, का बरं भेटून दिलं नाही, अक्षरा त्यांची सून आहे ना. तर त्यावर अक्षराचे बाबा बोलतात, ते सून होऊन तिला काही मानत नाही, कारण की त्यांना सून वगैरे काही समजत नाही. असं ते बोलत असतात. घडलेला सर्व प्रकार पाहून सर्व टेन्शनमध्ये असतात. अक्षराची आई तर डोक्यावर हात ठेवलेली असते. अक्षरा बाबाला डोक्याला दुखापत झालेली असते, पण अक्षरा त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत असते. अक्षरा बोलते, काही नाही, अधिपती नाही आहे तसे, बाकी सर्व घरचे तसे असेल, पण अधिपतीचं माझ्यावर प्रेम आहे आणि अधिपतींनाच पाहून मी तिथे त्या घरात राहत आहे. अधिपती खूप चांगले आहे. अक्षराचे बाबा बोलतात, काही अधिपती आहे तर काय झालं, पण अधिपती होते का त्यावेळेला तुझ्यावर मारहाण झाली आणि तुझ्यावर आज नाही तर कधी किती वेळा झाली असेल मारहाण, आम्हाला माहिती नाही. आम्ही चुकी केली, तुला त्या घरात दिलं, आमची खूप मोठी चुकी झाली. असं ते बोलत असतात. तर हे ऐकून सर्वांचे डोके तापायला लागतात. अक्षराची आई बोलते, हे माणसाही हैवान आहेत, माझ्या मुली का रस्त्यावर पडली आहे का आणि असे तसे माझ्या मुलीसोबत असं वागलात. तर इकडे अधिपतीला भुवनेश्वरी भडकवण्याचा खूप प्रयत्न करत असते आणि ती त्याला बोलते की तुम्हाला अधिपती काही समजत नाही आहे, पाणी कुठेतरी मुरते आहे, तुम्ही डोक्याचा विचार करा आणि डोक्याने एकदा विचार करून बघा की पाणी कुठेतरी मुरते आहे, ते तुमच्यासोबत अशा का वागल्या, स्टार्टिंग पासून विचार करा. तर अधिपती विचार करायला तयार नसतो. दुसऱ्या दिवशी सकाळी अधिपती उठलेला असतो. अधिपतीच्या डोकं ठिकाणावर नसतं, त्याला तेच आठवत असते. अधिपती परत तो विषय घेऊन बसलेला असतो. इकडे अक्षरा पण सकाळी तयारी करून बाहेर निघालेली असते. तर तेवढ्या तिला
4 वाजता कॉल येतो. 4 वाजता कॉल आल्यानंतर ही इरा तो 4 वाजता कॉल घेते आणि बाहेर निघून जाते. तर अक्षरा बोलते, कशाला तू बाहेर गेली, मला दे, मला बाबाशी बोलायचं आहे. तर इरा बोलते, तू कोण बाबा, तुझे बाबा इथे आहे ना, ते कोण तुझे बाबा वगैरे नाही, तुझा त्यांच्याशी काही संपर्क नाही आहे, कारण की ते ते तुझ्यासोबत कसे वागले हे तुला माहिती आहे ना, बाबासोबत कसे वागले. अक्षरा हिराला खूप वारंवार विनवण्या करत असते की मला फोन दे, फोन दे, पण अक्षरा घरच्यांना भडकवण्याचा प्रयत्न करत असते की ती अधिपती कशी आहे, अधिपतीचे घरचे कसे आहे. तर यांचं पण मन टोलमटोल होत असतं. अक्षरा विनवण्या करत असते की मला बोलू द्या एकदा, बाबा त्यांना त्यांना काहीच माहित नाही आहे काय घडलेला प्रकार. तर हिरा अजून भडकवण्याचा प्रयत्न करत असते. असा काहीच एपिसोड आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर आता हे पाहणं रंजक ठरणार आहे की अधिपतीचं मन काय म्हणते, की अक्षराबद्दल झालेला हा दुर्व्यवहार आणि अक्षराला झालेली मारहाण ही अधिपतीला कळणार का, आणि तो भुवनेश्वरीला घराच्या बाहेर काढणार का, हे आपल्याला समोरील भागात कळणारच आहे. आमचा एपिसोड कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.